कालच्या लेक्चरचं रेकॉर्डिंग अपलोड केलेलं आहे यूट्यूबला. तुम्ही यूट्यूबमध्ये डिजिटल मार्केटिंगची जी प्लेलिस्ट आहे ना त्याच्यामध्ये पाहू शकता. तसेच मी लिंक जी आपल्या ग्रुपवरती आहे एन एम डी प्रायव्हेट लिमिटेड, त्या ग्रुपवरती पण लिंक जी आहे ती शेअर केलेली आहे. सो लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं एन एम डी फिल्म प्रोडक्शनच्या अंडर आपण एक पेज बनवलं होतं. एक म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शनचं हे पेज बनवलं होतं आपण. हे पूर्णपणे पेज HTML आणि CSS मधनं बनलेलं आहे. ओके. आणि हे पेज आपण वर्डप्रेसच्या बाहेर ठेवून तेव्हा बनवलं होतं, बरोबर. म्हणजे वर्डप्रेसच्या स्ट्रक्चरचा वापर नाही केला आपण ह्याच्यामध्ये. ओके. आपण पूर्ण स्क्रॅचपासून बनवलं. त्याच्यासाठी तुम्हाला मी एडिटर पण सांगितलं कोणता यूज करायचं ते. नोटपॅड प्लस प्लस, सबलाईन वगैरे ते एडिटर आपण ह्याच्यासाठी यूज केलेला होता. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? डाऊट असतील तर विचारा. आज आपण काय करणार आहे, आपण एक रिअल टाइम जो प्रॉब्लेम आहे आपला, एक NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाईटवरती आपण डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचं एक पेज बनवणार आहे. ठीक आहे. तो त्याचं लेआउट वगैरे आज आपण बनवणार आहे. आणि हे जे डेव्हलपमेंट असेल हे सुद्धा HTMLचंच असेल. बट ह्याच्यामध्ये डिफरन्स काय राहणार की हे जे HTMLचं पूर्ण स्ट्रक्चर आहे ते आपण वर्डप्रेसच्या पेजच्या आत आपण ॲड करतोय. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हेडर आणि फुटर जो आहे तो जो वर्डप्रेसचा असेल तोच घेतला जाणार आहे. कोणाला काय डाऊट आहे का? मागच्या लेक्चरबद्दल कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढे स्टार्ट करूया. ठीक आहे. कोणी कोणी ट्राय केला HTML CSS करण्याचं? ओके, ठीक आहे. एक 2 मिनटं द्या मला फक्त. ओके. सो आपण आता पुढे सुरुवात करूयात. तर हे तर आपलं झालं होतं. त्याच्यानंतर आपण इथे काम करत होतो की टेस्ट डिजिटल मार्केटिंगचं पेज जे आहे ते. ओके. सो मी ह्या पेजला एडिट करतो. हे आपलं पहिलंवालं पेज आहे. आपल्याला असंच एक पेज बनवायचं आहे. ठीक. सो हे आपलं पेज राहील. ओके. आता आपण इथे काय काय करणार आहे, तर आपल्याला हा जो वरचा आहे द टेस्ट डिजिटल मार्केटिंग पेज हे आपल्याला हाईड करायचं आहे. ओके. हे हाईड करायचं. तर हाईड करण्यासाठी तुम्ही काय करणार, एकतर पहिला तर ऑप्शन इथे असतो, इथूनच तुम्ही हाईड करू शकता, पण तो ऑप्शन इथे नाहीये. ओके. चेक करू इथे कुठे आहे का. नाही, इथून तुम्ही हाईड नाही करू शकत. मग दुसरा ऑप्शन काय, तुम्ही CSS थ्रू त्याला हाईड करायचं. ओके. CSS थ्रू हाईड करायचं. नंतर राईट क्लिक करायची, इन्स्पेक्ट, आणि इथे तुम्ही बघूया. हा एक पूर्ण सेक्शनच आहे. इथपर्यंत सेक्शन रोल बॅनर. ओके. बॅनरचं सेक्शन आहे. तर एक गोष्ट आधी, त्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट ही चेक करा की ह्या बॅनरला सपोज जर इथेच बॅकग्राऊंडला इमेज देऊ शकतो आपण तर ठीक आहे, नाही तर मग चेंज करू. सपोज मी आता ते इमेज देतो, जसं की हीच इमेज देतो मी इथे.
सेव्ह म्हणतो. एक मिनिट. ओके. सो इथं इमेज तर नाही देऊ शकत, सो आपल्याला इथून त्याला हाईड केलं पाहिजे. सो इथे या आणि हा सेक्शन चेक करा कोणता आहे. हा D1. ओके. त्याला काय म्हणतो आपण, सेक्शन बॅनर, एंट्री हिरो, पेज हिरो सेक्शन. ओके. बॅनर. तर आपण हे हाईड करायचं. सो आता तुम्हाला इथं काय करायचं, इथं जस्ट इथं प्लस बटन आहे, ह्याच्यावरती क्लिक केले की तुमचा जो क्लास आहे तो क्लास येतो इथं सगळं प्रॉपर सिलेक्टेडला. आणि ह्याला फक्त काय करायचं, इथं डिस्प्ले नन करायचं. डिस्प्ले नन केल्यानंतर तुमचा इथं तो जो सेक्शन आहे तो इथे दिसत नाही. तर काय करायचं, मी आता कॉपी रूल केल्यानंतर तुम्हाला तुमची जी CSS आहे त्या CSS मध्ये तुम्हाला पेस्ट करायचं आहे. सेव्ह करतो, त्याला कॉपी करतो आणि इनकॉग्निटो मोडमध्ये चेक करतो. इनकॉग्निटो मोडमध्ये आपण का चेक करतो, तर तिथे आपल्याला हे दिसत नाही, कॅशे वगैरे दिसत नाही. हे अशा पद्धतीने तुमचं पेज दिसेल. ते वरचं गेलं. आता डिजिटल मार्केटिंग कोर्स जे आहे तिथं आपण डिजिटल मार्केटिंग कोर्स फक्त ठेवणार आहे. ओके. आणि ह्याचा URL सुद्धा डिजिटल मार्केटिंग कोर्स ठेवणार आहे. ओके. सो ह्या केसमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे, जे तुमचं हेडिंग आहे हे हेडिंग तुम्हाला इथे चेंज केलं पाहिजे, डिजिटल मार्केटिंग कोर्स. आणि इथं पण तुम्हाला ह्याचं पण पेजचं हेडिंग जे आहे ते डिजिटल मार्केटिंग कोर्स. ओके. आणि जो तुमचा स्लग आहे तो स्लग सुद्धा तुम्हाला, स्लग म्हणजे काय, URL म्हणतो आपण. ठीक आहे. URL स्लग डिजिटल मार्केटिंग कोर्स हा सुद्धा असं तिथे ठेवायचा आहे. ओके. मी आता याला सेव्ह करतो आणि इनकॉग्निटो मध्ये येऊन परत त्याला रिफ्रेश करतो. डिजिटल मार्केटिंग कोर्स केला. आता इथे 100% प्लेसमेंट, ह्याला थोडंसं अजून जास्त लिहा असं मी म्हणतो. ओके. सो लिहिण्यासाठी आपण हे वापरतो, राईट 2 more lines on this. याच्यावरती 2 अजून लाईनी लिहायला सांगितलं मी त्यांना, जसं की हे 1
हेच छान वाटतंय 100% प्लेसमेंट हेच आतापर्यंत आता तरी हेच छान वाटतंय. ठीक आहे असंच ठेवूयात. कारण तो जो टेक्स्ट आहे तो आपण खाली टाकूया त्याच्या. ओके. एनरोल नाव क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन होतोय आणि जॉइन आवर फ्री वेबिनार रजिस्ट्रेशन कमिंग सून असं आहे नंतर. ठीक आहे. आता ह्याला आपण ह्या दोन बटनांना जे जे लिंक्स आहेत त्या लिंक्स आपण बघूयात. ओके. सो लिंक्स कोणकोणते आहेत? एन्क्वायरी नावला लिंक कोणती आहे? ही वाली. कॉपी लिंक ॲड्रेस करतो आणि अच्छा परत इथं बटनच आलं. Okay, so before that convert this button to anchor text. आपल्याला ह्यांना अँकर द्यायचं आहे. सो आपण काय म्हणायचं चॅट जीपीटीकडे यायचं, न्यू चॅट ओपन करायचं आणि म्हणायचं कन्वर्ट दिस बटन कोड टू अँकर लिंक. कीप ID and classes as it is. ID आणि क्लास जो आहे तो ॲज इट इज ठेवा. आता ते तुम्हाला अँकर टेक्स्टमध्ये जे काही गोष्टी आहेत ते प्रोव्हाइड करतील. मग ते मी अँकर टेक्स्टमध्ये त्याला कॉपी करतो आणि तो पेजवरती येऊन मी इथं पेस्ट करतो. ओके. आणि जे एन्क्वायरीसाठी लिंक होती ती एन्क्वायरीची लिंक तिथं देतो. जी बटनाची लिंक होती वेबिनार त्याची लिंक मी त्याला तिथे देतो. ओके. आणि सेव्ह. आता चेक करा. क्लिक केलं एन्क्वायरी नावावरती तर खाली नाही जाणार तो एन्क्वायरी फॉर्म ओपन होणार. ओके. आणि जॉईन आवर फ्री वेबिनारवरती क्लिक केल्यानंतर तो कुठे जाणार? वेबिनार रजिस्ट्रेशन फॉर्मवरती जाणार. ओके. आता विषय काय झाला की ह्यांनी इथं ID आणि बटन जे दिलेलं आहे ना ह्यांना त्यांनी जावास्क्रिप्ट लावलेली आहे आय थिंक. सो बटनला कोणती जावास्क्रिप्ट लावलेली आहे का बघा. वेबिनार दिस ही वाली त्यांनी जावास्क्रिप्ट लावलेली आहे. बरोबर. ही डॉक्युमेंट वाली जी जावास्क्रिप्ट आहे ना ही त्यांनी त्या ह्याला लावलेली आहे वेबिनार कमिंग सूनला. तर ती मी काढून टाकतो आणि स्क्रोल डाऊनची एक लावलेली आहे कॉन्टॅक्ट इन्फो. एन्क्वायरी जे बटन आहे ना एन्क्वायर IDला त्यांनी स्क्रोल इन टू द व्ह्यू स्मूथली ते स्क्रोल करा असं त्यांनी हे लावले. तर ते पण आपल्याला नको. डायरेक्ट ते आपल्या लिंक्स ओपन झाले पाहिजेत. ओके. सो मी इथं सेव्ह करतो. आता चेक करतो ते प्रॉपरली वर्क होतंय का नाही ते. सी एन्क्वायरी नावावरती क्लिक केलं की आपलं एन्क्वायरी नावाचं पेज ओपन होईल. जॉईन आवर फ्री वेबिनार म्हटलं की जॉईन आवर फ्री वेबिनारचं पेज ओपन. ओके. सो नाव आता आपल्याला काय करायचं आवर प्ले स्टुडंट्स हा सेक्शनवरती आपल्याला काम करायचं. ओके. सो आवर प्ले स्टुडंट्सचा कोड कुठे आहे? इथे आहे. इमेजचा सोर्स. ओके. इमेज कुठून कॉपी करायची तर डायरेक्ट इथूनच कॉपी करायची. ठीक आहे. कारण वर्डप्रेसमध्येच तुमचं हे आहे ना डिजिटल मार्केटिंग मॅनेजर 7 LPचं पॅकेज भेटलेलं आहे. सो तो सोर्स तिथूनच कॉपी करायचा. जस्ट लिंक इथे ॲड करायची
आणि ह्याला अल्ट टॅग द्यायचा. अल्ट टॅग म्हणजे काय, तर त्या इमेजबद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन. वैभव डिजिटल मार्केटर स्टुडंट विथ 7 LPA पॅकेज. ओके, असं मी तिथं टाईप करतो आणि सेव्ह म्हणतो. ओके, आता आपण चेक करूया वैभवचा फोटो तिथं आला का नाही. तर वैभवचा फोटो आला. असाच 1 2 3 अजून फोटो आपण ऍड करूया. ओके, सो टेस्ट करण्यासाठी आपण काय करूयात की ही जी सिंगल इमेज आहे ना, त्यालाच आपण थोड्या मल्टिपल टाइम्स पेस्ट करूयात. 4-5 इमेजेस, म्हणजे कसं दिसतंय ते आपल्याला समजेल. तर हे अशा पद्धतीनं तुमचं दिसून जाईल. ओके, आता ह्याची साईज थोडी मोठी पाहिजे, बरोबर. आता इन्स्पेक्ट एलिमेंट करून बघूया की ह्यांनी साईज काय सेट केलेली आहे का. ह्या इमेजची इमेज गॅलरी, हे बघा यांनी काहीतरी सेट केलेलं आहे. विड्थ आणि हाईट सेट केलेली होती, बरोबर. सी ती विड्थ आणि हाईट तिथून जाऊन काढतो. कुठे सेट केलेली, त्यांनी CSS मध्ये सेट केलेली आहे. ओके, सो CSS मध्ये बघा, CSS मध्ये कुठे तुम्हाला ते हाईट विड्थ आणि हाईट गॅलरी इमेज आहे का इथे. ते एंटर करतो, गॅलरी सेक्शन आहे ना. सो विड्थ आणि हाईट जे सेट केलेले आहे ना, ते मी काढून टाकतो. ओके, आणि सेव्ह म्हणतो. आता चेक करा बरं. ठीक आहे, आता हे तुमचे प्ले स्टुडंट झालेले आहेत. आता ह्याला सेंटर अलाइन करूयात. हे कसं सेंटर अलाइन आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्स काय केल्यानं सेंटर अलाइन साठी मी H1 ला टेक्स्ट अलाइन सेंटर केलं. कशाला, ह्या आयडीलाच त्यांनी टेक्स्ट अलाइन सेंटर म्हटलं. मग इथं पण एखादा आयडी असेल, H2 प्ले स्टुडंट्स. H2 जो आहे ह्याला मी एक आयडी देतो आणि ह्याला पण आपण टेक्स्ट अलाइन सेंटर करू. ठीक आहे, ह्याला मी आयडी एक देतो. H2 कुठे आपला, ओके, आयडी काय द्यायचं, आवर बेस्ट स्टुडंट. आणि ह्या आयडीला मी CSS देणार. आता खाली CSS चा कॉलम आहे. ओके, सो जिथे ते इमेजेसची CSS होती ना, तिथेच द्या, म्हणजे तुमच्या सगळ्या CSS एकत्र राहतील इथे. ओके, हॅशटॅग टेक्स्ट अलाइन सेंटर, इथे बघा, इथे त्याची हे आहे. ओके, आणि मला सेव्ह म्हटलं, आर म्हटलं, आलं आवर प्ले स्टुडंट्स. आता मला ह्याला काय करायचं, ह्याला स्क्रोल करायचं. आय वॉन्ट दिस इमेजेस इनटू द विथ द स्क्रोल इफेक्ट. ओके, सो मग आपल्याला हे टाकलं पाहिजे कशामध्ये, ChatGPT मध्ये. हा जो पूर्ण सेक्शन आहे, हा सेक्शन तुम्ही ChatGPT मध्ये
I want this image gallery with slider, single image slider effect. Check check below HTML. आता हा मला त्याच्यासाठी जो स्लाइडर इफेक्टचा कोड आहे, कॅरोजल इफेक्ट वगैरे ज्याला म्हणतो आपण, तसा तो देणार आहे. अपडेटेड कोड. ठीक आहे, त्यांनी HTML चा कोड पण तिथं अपडेट केलेला आहे. ठीक आहे, आपण तो यूज करूया कारण ह्याच्यामध्ये त्यांनी काही बटन्स वगैरे पण ऍड केलेले आहेत. ठीक आहे, आणि स्टाईल एक त्यांनी ऍड केलेली आहे. CFD स्टाईल त्यांनी दिलेली आहे आणि स्क्रिप्ट पण दिलेली आहे. ठीक आहे, एवढ्या 3 गोष्टी लागतात तेव्हा ते वर्क होतं. ओके, सो मी हा सेक्शन रिप्लेस करतो तिथे. सेक्शन रिप्लेस केला. त्याच्यानंतर मी स्टाईल पण रिप्लेस करतो. रिप्लेस नाही करत, स्टाईल मी जस्ट ऍड करतो. जी काय पहिली स्टाईल आहे ती ओव्हरराईड होईल. ओके, ही झाली आपली स्टाईल. ती पण मी इथं आणतो आणि जिथं ती इमेजची स्टाईल होती ना तिथेच मी आणून प्लेस करणार आहे. ओके, सो मी स्टाईल सुद्धा इथे प्लेस केली आणि आता स्क्रिप्टचा नंबर आहे. सो मी स्क्रिप्ट सुद्धा कॉपी करतो. ओके, आणि स्क्रिप्ट सुद्धा जी आहे ती मी इथे लास्टला ऍड करतो. ओके, आणि सेव्ह होतो. आता बघूया स्लाइडर इफेक्ट होतोय का नाही त्याला. ओके, स्लाइडर इफेक्ट तर आला, बट आपल्याला काय पाहिजे, एका एका ह्याच्यामध्ये किती स्लाइडर्स पाहिजे. 4. इथं 4 कॉलमचा स्लाइडर पाहिजे. ठीक आहे, त्यानं काय केलं, सिंगलचा स्लाइडर दिला आपल्याला. 4 किंवा 3चा आपल्याला स्लाइडर पाहिजे इथे. बरोबर, सो चला बनवूयात मग. Total 3 slides in a total 3 slides in one window. 3 किंवा 4 म्हणा, म्हणजे त्याला समजून जाईल की आपल्याला काय म्हणायचं ते. गॉट इट. त्यानं परत HTML चेंज केला. मे बी HTML असंच असेल, त्याच्यामध्ये काही फरक नसेल. स्टाईलमध्ये पण काही फरक नसेल. जो काय फरक असेल तो स्क्रिप्टमध्ये असेल. स्क्रिप्टमध्ये पण कुठे, इथे स्लाइड पर व्ह्यू 4. समजलं, म्हणजे आपल्याला फक्त स्क्रिप्ट चेंज करायची.
HTML CSS मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याला दिसेलच फ्रंटला, पण जे काही चेंजेस आहेत ते स्क्रिप्ट मधले चेंजेस आहेत. ओके, सो मी स्क्रिप्ट मध्ये फक्त जाऊन चेंज करतो. जी पण काय आपली स्क्रिप्ट होती ती डिलीट करतो आणि नवीन वाली स्क्रिप्ट ऍड करतो आणि सेव्ह करतो. आणि इथे एकदा मी हार्ट रिफ्रेश करतो. नाही, हे वर्क होत नाहीये. स्क्रिप्ट टॅग इथं ओपन झाला आहे. ओके, सेव्ह. नाही, वर्क होत नाही. So, काहीतरी चुकलेलं आहे. मे बी आपण CSS ती नाही यूज केली त्याच्यामुळे झाले का. एक काम करूया, त्याला एकदा म्हणतो दिस कोड इज नॉट वर्किंग, प्लीज चेक इट प्रॉपरली. आणि हा चेक करतोय तोपर्यंत आपण काय करायचं, तिकडचं सगळं काढून टाकून परत जो फायनल वाला आता आहे तर हा म्हणतोय की हा कोड वर्क करेल असं म्हणतोय. ठीक आहे, सो जो मी आता पहिलावाला जो कोड ऍड केला होता तो सगळा मी इथून काढून टाकतो. प्ले स्टुडंट्स वाला कोड काढला, तिथं हा वाला कोड ऍड केला. ओके, त्याच्यानंतर मी CSS मध्ये पण मला चेंज करायचा आहे. सो जो मी CSS चा जो कोड ऍड केला होता तो पण मी काढून टाकतो. तिथून ते इथपर्यंत होता. ठीक आहे, सो मी CSS चा जो कोड आहे तो सुद्धा कॉपी करतो. सो हा वर्क होईल. ओके, त्याच्यानंतर जो स्क्रिप्टचा कोड आहे तो स्क्रिप्टचा कोड पण आपण शक्यतो स्क्रिप्टचा कोड काय करू माहिती आहे, आपण नवीन स्क्रिप्टच लिहूया. म्हणजे ओपनिंग आणि क्लोज हा सेपरेटच ठेवूया स्क्रिप्टच्या कोडसाठी. ओके, जिथे ही क्लोज झाली होती त्याच्या खाली आपण आपली वाली ओपन करूया. आणि जी पहिली वाली स्क्रिप्ट होती ती काढून टाकायची. इथून सुरुवात झाली होती आणि इथपर्यंत होती. ओके, सो दोनदा स्क्रिप्टचा कोड ओपन केला क्लोज केला तरी पण चालू शकतो, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही. आता चेक करू. ओके, सी जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथं अचीव केलेलं आहे. सगळ्यांना समजतंय का? समजत असेल तर एकदा थम्सअप करा. काय डाऊट्स असतील तर डाऊट्स विचारू.
सगळ्यांना समजतंय का? थम्सअप करा एकदा. ओके. डाऊट आहे का काही? रणवीर, कोणता पार्ट आहे जो तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय किंवा समजत नाही असं काय आहे का? रणवीर, अवेलेबल आहात का कोर्स क्लासमध्ये? ओके, ठीक आहे. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊयात. आपला जो स्लायडर आहे जे आपल्याला अचीव्ह करायचं होतं ते झालं. आता जे बाकीच्या इमेजेस आहेत ना त्या फक्त आपण डिजिटल मार्केटिंगच्या एक 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 इमेज आपण इथं रिप्लेस करूयात. जसं की इथं मी आपलं डिजिटल मार्केटिंगचं जे पेज आहे ते ओपन करतो. ओके. आणि याच्यामध्ये काही इमेजेस आहेत त्यातल्या फक्त आपण डिजिटल मार्केटिंग वाल्याच घ्यायच्या. कॉपी इमेज ॲड्रेस आणि तो आपल्या कोडमध्ये येऊन पेस्ट करायचा. इथे. ओके. पेस्ट. नेक्स्ट स्टुडंट. कॉपी. पेस्ट. नेक्स्ट स्टुडंट. डेटा डिजिटल ॲनालिस्टचा नाही घ्यायचा, फक्त डिजिटल मार्केटिंगचा घ्यायचा. ओके. डिजिटल मार्केटिंग ॲनालिस्ट. ओके. एस यू एक्सपर्ट याचा घेऊया. ओके. डिजिटल मार्केटिंग मॅनेजर. डिजिटल मार्केटिंग ॲनालिस्ट. ओके. अजून थोडेसे ॲड करूयात आपण. पहिले 4 स्टुडंट आहेत ना ते परत ॲड करूयात. ओके. इतर घेतलं आपण. हे घेऊया डिजिटल मार्केटिंग मॅनेजर. ओके. त्याच्यानंतर ते डिजिटल ॲनालिस्ट होते ते पण घेऊयात आपण. हे वाले. कॉपी इमेज ॲड्रेस. ओके. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. ओके. सेव्ह. आणि एकदा आपण चेक करूयात की इथे सगळे स्टुडंट्स आले का. ठीक आहे. सो अशा पद्धतीने स्टुडंट सुद्धा सगळे ॲड झालेले आहेत. त्याच्यानंतर वाय डिजिटल मार्केटिंग कोर्स. त्याच्यावरती कॉन्टेंट लिहून घेऊया थोडंसं. राईट कॉन्टेंट ऑन दिस. सो याच्यावरती आता
कंटेंट जो आहे तो लिहिला जातो. ओके. सो आता इथे येतो आणि वाय डिजिटल मार्केटिंग कोर्स कॉपी केलं, हे पेस्ट केलं. ओके. आणि पॅराग्राफमध्ये हे पेस्ट केलं. पेस्ट. आता आय डी काय आहे याचा? वाय. सो वायचा आय डी सुद्धा सगळं जे आहे ते सगळं सेंटर अलाइन आपल्याला हवं आहे. सो सेंटर अलाइनसाठी आपण काय लिहिलं होतं? CSS इथं आवर प्ले स्टुडंट कॉमा हॅशटॅग वाय. वायला सुद्धा सेम CSS द्या. कंट्रोल शिफ्ट आर. आलं. वाय चूज डिजिटल मार्केटिंग कोर्स आणि त्याचं हे. ओके. सो पेज बनायला लागलंय आता, दिसतंय सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे, आपण नेक्स्ट ह्याच्यावरती जाऊया. आता हे जे 54 मॉडेल्स आहेत, ते आपण काय करूयात की टेबल फॉर्मॅटमध्ये घेऊयात. ओके. सो जे आपली आत्ताची वेबसाईट आहे इथे कसं आहेत, हे असे आहेत ना. सो मी येतो इथे न्यू चॅट म्हणतो, राईट these 54 modules in table format. Heading should be center aligned. Table should have 54. 54 divided by 3 किती होतं? 18. Okay, so table should have 3 columns. Okay, write HTML code for this. Okay, आता बघूयात इथं HTML चा कोड जो आहे तो देता येत का नाही देत. एक सेक्शन दिला. ओके, प्रॉपर HTML चा कोड दिलेला आहे. आपण हाच कोड डायरेक्ट आपल्या जिथं मॉड्यूल्स आहेत तिथे आपल्याला तो टाकायचा आहे.
वाय सेक्शन सिलेबस मॉड्यूल. आता सिलेबस मॉड्यूलच्या इथे काय करायचं आपल्याला, मॉड्यूल्स नावाचं त्यांनी आय डी दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट इथे येतो आणि तिला पेस्ट करतो. आय डी काय आहे, सेक्शन स्टाईल वगैरे तरी त्यांना देऊया. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सेव्ह करतो मी त्याला आणि आपण आपल्या पेजवरती येऊन चेक करूयात की हे जे मॉड्यूल्स आहेत ते प्रॉपर आलेले आहेत का नाही. ओके, सी मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3. ॲक्च्युली ह्यांनी हेडिंग दिलेलं असं, त्याची हेडिंगची काही गरज नाही आपल्याला, ते काढून टाकू आपण. बट हे अशा पद्धतीनं दिसेल. मास्टर डिजिटल मार्केटिंग विथ 54+ कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉडेल्स. ठीक आहे. मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 दिलेलं आहे. बट ठीक आहे, ते काही गरज नाही, पण ते पण ठेवूया. आता मॉड्यूल पण ठेवूया, काय प्रॉब्लेम नाही. मॉड्यूलच्या ऐवजी काय म्हणू माहिती आहे, फेज 1, फेज 2 असं म्हणू आपण. फेज 1, फेज 2 म्हणू. ओके. आणि टेक्स्ट अलाइन जे आहे ना, ते सेंटर नको आहे आपल्याला. त्याचं सेंटर नको आहे, ते लेफ्टच ठेवायचं. फेज 1, फेज 2, फेज 3. ओके, 3 फेजमध्ये हे गोष्टी सगळ्या होणार. चेक करू बरं. तरी पण त्यानं ते सेंटरलाच घेतलेलं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, घेऊ देत. ओके, आता हे झालं. आता त्याच्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज. तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आपल्याला बनवलं पाहिजे. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? काय डाऊट आहे का तुम्हाला? ओके, तुम्हाला जमू शकेल आता HTML, CSS, JS जे छोटे छोटे एलिमेंट्स आहेत ना, ते मात्र तुम्हाला स्वतःला शिकावे लागतील. जसं की HTML मध्ये टॅग्स राहतात. सो इनलाईन टॅग, बोल्ड टॅग, हे सगळे टॅग्स तुम्हाला आहेत ना, त्याचा थोडा एकदा स्टडी करावं लागेल. CSS मध्ये काय राहतं, स्टाईल्स राहतात. टेक्स्टला डेकोरेशन करायचं असेल तर, टेक्स्टला बोल्ड करायचं असेल तर, अलाइनमेंट सेट करायचे असेल तर. आणि JS मध्ये ॲनिमेशनचा पार्ट राहतो. ओके, सो JS मध्ये तुम्हाला स्क्रिप्ट बघायची असेल की डॉक्युमेंट डॉट ते कसं लिहितात, ते त्याचा थोडा तुम्हाला स्टडी करावा लागेल. बाकी ChatGPT तुम्हाला मॅक्सिमम टाइम हेल्प करतच. ओके, ChatGPT नव्हतं त्यावेळेस डेव्हलपर आधी काय करायचे, तर गुगल करायचे आणि गुगलवरून कुठून तरी कोड वगैरे त्यांना मिळायचा, मग तिथं ते चेंजेस करायचे. ओके, ChatGPT आता अजून इझी झालेलं आहे HTML CSS करणं. ठीक आहे. सो हे होतं आपलं आजचं लेक्चर. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर आपण डाऊट्स घेऊयात. जर हे समजलं असेल तर दुसरे काय डाऊट असतील तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता.
काय आहेत का दुसरे वगैरे काय डाऊट? असतील तर विचारा. ओके. सो आपण आजचं लेक्चर इथेच थांबूयात. रेकॉर्डिंग पॉज करतो.